मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून याची सुरुवात सोलापूरमधून होत आहे। 7 ऑगस्ट रोजी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभा होणार आहे। तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान शांतता रॅली निघणार आहे। याची मोठी तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्तालय, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलीस विभागातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत सभेसंदर्भात बैठक घेतली। त्यानंतर सायंकाळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या जाहीर सभा स्थळाची पाहणी केली आणि काही सूचना केल्या। यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पाटील यांची शांतता रॅली आणि त्यानंतर होणाऱ्या सभेसंदर्भात नियोजन केले असल्याची माहिती सांगितली। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, अनंत जाधव, शशी थोरात, बाळासाहेब गायकवाड, बाबूराव क्षीरसागर, संजय सरवदे, महेश सावंत, योगेश पवार, वैभव गंगणे, दिनेश जाधव, दत्ता जाधव यांच्यासह युवक पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस प्रशासनातील उपायुक्त पोलीस कबाडे, उपायुक्त अजित बोराडे, फौजा चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।